कलर्स मराठी वाहिनीवरील सरस्वती या लोकप्रिय मालिकेत नुकताच एक सोहळा पार पडला. मात्र हा सोहळा सरस्वतीच्या जिवारी लागल्याचं मालिका पाहताना जाणवलं. राघवने सरस्वतीच्या गळ्यात पुन्हा एकदा मंगळसूत्र घालणार अशी घोषणा करून घरात छोटेखानी समारंभ आयोजित केलेला असतो. सरस्वती यामुळेच प्रचंड खुश असते. मात्र प्रत्यक्षात राघवच्या मनात सरस्वती आणि रणजितचा साखरपुडा लावून द्यायचा बेत असतो. आज आमच्या घरात एक महत्वाचं शुभ कार्य आहे. माझा लाडका भाऊ रणजित भैरवकर आणि माझ्या प्रिय सरस्वती या दोघांची आज एंगेजमेंट आहे. राघवचा हाच प्लॅन ज्यावेळी सरस्वतीला कळतो त्यावेळी तिच्यासह तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच मानसिक धक्का बसतो. सरस्वती राघवच्या या निर्णयाचा विरोध करते. मोठे मालक, तुम्ही काय बोलताय? ते काय करताय तुम्ही? हे पाप आहे. बाप आहे. कसं अहो, हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून तर आज. मोठे मालक बास. पण राघवला वाटतं की जर का सरस्वतीने रणजित सोबत यापुढे संसार केला तर ती अधिक सुखी होईल. पण तिचा आणि रणजितचा या निमित्ताने झालेला विरोध लक्षात घेता बहुधा राघवला आता असं वाटू लागलंय की सरस्वती आपल्या मतावर ठाम असून आपण रणजित आणि सरस्वतीच्या नात्याला जे समजतोय तसं काहीच नसावं. बघ भाई, जे काही होतं ना ते माझ्या बाजून. रणजित, तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? सरस्वती ऐक ना, मी तुला समजून सांगतो सगळं. तुम्ही असं कसं बोलू शकता रणजित? मला कळतंय तुला काय म्हणायचंय, पण सरस्वती प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सरस्वती एकतर्फी का असेल पण मी प्रेम केलं. हे बघ भाई नव्हता तेव्हा मी हे सगळं तुला. बास. पण सरस्वतीच्या वर्तनावर त्याचा विश्वास उडालाय. सोबतच त्या दोघांचा अचानक साखरपुडा आयोजित करून राघवने आपल्यापासून सरस्वतीला दूर लोटण्याचा प्रयत्न केलाय हे देखील तितकंच खरंय. पण या मालिकेचा भाग दोघांच्या नात्याला कलाटणी देणार एवढं नक्की आहे. या मालिकेत घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट्स आम्ही आपल्याला देणारच आहोत. त्यासाठी पाहत रहा मराठी शोबस.